पासून सुद्धा ऑनलाईनमध्ये इतर देशाच्या विद्यापीठाचं शिक्षणही घेऊ शकता, ही संधी तुम्हाला उपलब्ध झाली. त्या संधीचा योग्य तो उपयोग आपल्या सर्व नवीन पिढीने घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, पदवी प्राप्त झाली, परंतु पदवीनंतर हायर एज्युकेशनसुद्धा आपण घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आयुष्यभर विद्यार्थी दशेत राहायला पाहिजे. डॉक्टर अब्दुल कलाम हे शेवटपर्यंत विद्यार्थी दशेत होते आणि म्हणूनच ते आज जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. भारताचे राष्ट्रपती झाले, सायंटिस्ट मोठे म्हणून होते, कारण विद्यार्थ्यांनी असं समजून चालणार नाही की मी आता पदवी घेतली, माझ्याकडं सर्टिफिकेट आहे, मला सर्व ज्ञान आहे, मला आता पुढे शिकायची गरज नाही. हे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनी नवीन नवीन नॉलेज अपग्रेड केलं पाहिजे, शेवटपर्यंत विद्यार्थी दशेत राहायला पाहिजे आणि हे जर केलं तर विद्यार्थ्यांचं करिअर हे ब्राईट आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपले सर्वांचे आवडते डॉक्टर MG ताकोले साहेब, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी, संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व इथे उपस्थित राहिलेत. त्यांनी आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली आणि या समारंभामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदवी ग्रहण आणि पदवी प्रदान होणार आहे त्या विद्यार्थ्यांचं मनापासून संस्थेच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्यांचं भावी आयुष्य आणि त्यांचं करिअर याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. साक्षरता ते संगणक आणि नीती ते इंटरनेट असा संस्थेचा चढता आलेख आपण इथे मांडलात. APJ अब्दुल कलाम म्हणतात, डोंट टेक रेस्ट आफ्टर युअर फर्स्ट विक्ट्री बिकॉज इफ यू फेल इन सेकंड मोर लिप्स आर वेटिंग टू से दॅट युअर फर्स्ट विक्ट्री वॉज जस्ट अ लक. नुसती पहिली पदवी मिळाल्यानंतर थांबू नका, पुढेही शिक्षण चालू ठेवा, सातत्याने शिका, नाहीतर लोक म्हणतील की तुमचं पहिलं यश तुम्हाला नशिबानंच मिळालं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी थांबू नका, पुढेही शिकत राहा असा संदेश सर्वच मान्यवरांनी दिला आहे. यानंतर आभार प्रदर्शनासाठी अपेक्षा जाधव मॅडमला मी विनंती करते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी ग्रहण समारंभ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या 12 महाविद्यालयांचा एकत्रितपणे आज संपन्न होत आहे. या चतुर्थ पदवीग्रहण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय MG ताकोले यांनी आमच्या संस्थेच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आपल्या ज्ञानाचा समाजाला आणि देशाच्या उन्नतीसाठी वापर करा, ग्लोबली कॉम्पिटंट होण्यासाठी ज्ञान आणि कौशल्यात मास्टरी मिळवा. बदल हा आजच्या जीवनाचा स्थायी भाव आहे, त्याला सक्षमपणे सामोरं जाण्यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये करिअर करा असा मोलाचा सल्ला सर आपण दिलात. त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. स्वतः चांगलं करणं आणि इतरांकडून ते करवून घेणं हाच लोकसंग्रह असलेले आजच्या या पदवीग्रहण कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे मानद सचिव माननीय ॲडव्होकेट संदीप कदम साहेब यांनीही आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द ठेवावी आणि सामाजिक मूल्यांचा जोपासना करावी हा मोलाचा संदेश देत संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय करत आहे, नवीन बदलांनुसार संस्थेची सगळी महाविद्यालये कशा रीतीने कार्यप्रवण झालेली आहेत आणि कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत याचा सर्वांगीण आढावा या ठिकाणी घेतला. सर, आपलेही मनपूर्वक आभार. पंडित नेहरू एका ठिकाणी म्हणाले होते की ज्यांच्या सहवासात आपल्याला अवघडल्यासारखं वाटत नाही तो खरा सुसंस्कृत.
आणि असं सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माननीय राजेंद्र घाडगे साहेब यांनीही संस्था कशा रीतीने विद्यार्थ्यांच्या वाटचालीमध्ये आपलं भरीव योगदान देत आहे हे सांगत असतानाच आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कशा रीतीने आपण वाटचाल करत आहोत हे इथं नमूद केलेलं आहे. सर, आपलेही मनपूर्वक आभार. याबरोबरच आमच्या संस्थेतील अत्यंत वडीलधारी आणि अनुभवी ज्येष्ठ असे पदाधिकारी म्हणजे संस्थेचे खजिनदार आदरणीय ॲडव्होकेट मोहनराव देशमुख सर, उपसचिव आदरणीय LM पवार साहेब, सहसचिव प्रशासन आदरणीय M जाधव साहेब आवर्जून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शान त्यांनी वाढवलेली आहे. त्याबद्दल मी आपले महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आजच्या या कार्यक्रमाला आमच्या 12ही महाविद्यालयांचे प्राचार्य, परीक्षा विभाग प्रमुख, उपप्राचार्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी आणि इतर सर्व प्राध्यापक आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. आपल्या पाल्यांचं कौतुक करण्यासाठी इथे काही पालकही उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानते. अत्यंत कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम आम्ही घेतो असं सांगून ज्यांनी आमच्या सगळ्यांमध्येच एक आत्मविश्वास आणि स्फूर्ती निर्माण केली ते या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण झावरे सर यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखालीच आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. त्यांचेही मी आभार मानते. या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विविध कमिट्यांची कामं अगदी 3 दिवसात त्यांनी अत्यंत मनापासून केलेली आहेत आणि त्यामुळेच हा सगळा समारंभ इथं आखीरेखीवपणे साजरा होत आहे. त्या सर्व प्राध्यापकांचं आणि या महाविद्यालयातील अत्यंत कष्टाळू असणाऱ्या शिक्षकेतर सेवक वर्गाचेही मी आभार मानते. आता इथे हे जे स्टेज उभं केलेलं आहे आणि जी अत्यंत प्रभावी अशी माईक सिस्टीम ज्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे ते श्री कातोरे. आजच्या कार्यक्रमाचा अल्पोपहार आणि जेवणाची ज्यांनी सोय केलेली आहे ते या संस्थेचे आणि या महाविद्यालयाचे सेवक असलेले श्री कुंभार यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. इतर महाविद्यालयातील विद्यार्थी इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी इथं पदवी जे आता इथं ग्रहण करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांचेही आभार मानून हा आभार प्रदर्शनाचा सोहळा इथे संपन्न झालेला आहे. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचा मुख्य भाग जो आहे तो पदवी ग्रहणाचा सोहळा संपन्न होत आहे. त्याचं निवेदन करण्यासाठी मी प्राध्यापिका डॉक्टर मेधा विसर मॅडमला इथे येण्याची विनंती करते. आपल्या शैक्षणिक अभ्यासात परिश्रम, समर्पण, जिद्द व मेहनत केल्यानंतर पदवी मिळणे हा एक आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. पदवीधारकांना मंचावर बोलण्याची विशेष संधी आता आली आहे. मी पाहुण्यांना नम्र विनंती करते की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या 12 महाविद्यालयातील विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व आपापल्या महाविद्यालयात टॉपर झालेल्या आणि येथे उपस्थित असलेल्या स्नातकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी प्रदान करावी. ज्या स्नातकांचे नाव घोषित करण्यात येईल त्यांनी मंचावर डावीकडून पदवी प्रमाणपत्राचे ग्रहण करावे व उजवीकडून खाली जावे. प्रथम अण्णासाहेब वाघिरे कॉलेज ओतूरचे प्राचार्य डॉक्टर TN साळवे व महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉक्टर संदीपन गव्हाळे यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावे व आपल्या महाविद्यालयातील प्रथम क्रमांक पटकावलेल्या स्नातकांचे कौतुक करावे.
माननीय डॉक्टर MG ताकवले यांना पदवी वितरण करावे ही विज्ञापना. सोनवणे कुणाल कल्याण, आर्ट्स फॅकल्टीमध्ये प्रथम. सोनवणे कुणाल कल्याण याला पदवी प्रदान करण्यात येत आहे. वाकचौरे कृषिकेश संतोष, कॉमर्स फॅकल्टीमध्ये प्रथम क्रमांक. घोलप सागर रामदास, सायन्स फॅकल्टीमधनं प्रथम क्रमांक. रुको इतना होने दो, सब आने दो, सब फुल वाइड रखो. ओके सर, फिर सेंटर बेस्ट है. धन्यवाद डॉक्टर TN साळवे सर आणि डॉक्टर संदीपन गव्हाळे सर. अण्णासाहेब मगर कॉलेजचे हडपसरच्या प्राचार्या डॉक्टर शर्मिला चौधरी आणि महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी प्राध्यापक UB लंगोटे यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन आपल्या महाविद्यालयातील पहिले आलेल्या स्नातकांचे गुणगौरव करावे. गवाळे विवेक तुळशीराम, BA फॅकल्टीमधनं सर्वप्रथम. किधर से लूँगा? वहाँ से लूँगा तो फिर आधे लोग कट शेटे गायत्री ज्ञानेश्वर, BCom फॅकल्टीमधून प्रथम क्रमांक. भोसले योगेश सजय, BSc फॅकल्टीमधून प्रथम क्रमांक. बोरगावकर ऋतुजा गोविंद, BSc कम्प्युटर सायन्स फॅकल्टीमधून प्रथम क्रमांक. क्रॉस लूँगा ना तो वो जो दूरी है ना बीच में बार बार आ जाएगी वो आएंगी और इनका प्रोफाइल थोड़ा क्रॉस हो जाएगा. मात्रेवार माधुरी भागवल, BCA मधून प्रथम क्रमांक. इंगळे गौरव विष्णुपंथ, BBA फॅकल्टीमधून प्रथम क्रमांक. टाळ्या वाजवत राहाव्या. धन्यवाद डॉक्टर शर्मिली चौधरी मॅडम आणि प्राध्यापक UB लंगोटे सर. वाघिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सासवडचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे व महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉक्टर सुभाष वाव्हळ यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन आपल्या महाविद्यालयातील सर्वोच्च गुण मिळणाऱ्या स्नातकांना उत्तेजन द्यावे. झुरुंगे महेश प्रकाश, कला वर्गामधून प्रथम क्रमांक. आश्रय मेमाने, वाणिज्य विभागातून प्रथम क्रमांक. जाधव दिनेश गोविंद, विज्ञान वर्गातून प्रथम क्रमांक. घोरपडे माधुरी सुरेश, संगणकशास्त्र वर्गातून प्रथम क्रमांक.
माने मुक्ता धनराज, BCA वर्गातून प्रथम क्रमांक. धन्यवाद डॉक्टर नितीन घोरपडे सर आणि डॉक्टर सुभाष वावळ सर. मामासाहेब मोहळ कॉलेज पौड रोडचे उपप्राचार्य डॉक्टर SB शिंदे सर व महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉक्टर AR पाठक यांना विनंती करते की त्याने पुढे येऊन आपल्या महाविद्यालयातील सर्वाधिक गुण मिळवलेल्या स्नातकांचे अभिनंदन करावे. निंबाळकर रेश्मा दशरथ, BA विद्याशाखेत प्रथम क्रमांक. गोताळ रमाकांत राजेंद्र, BCom विद्याशाखेत प्रथम क्रमांक.